लसूणी मेथी अगदी ढाबा स्टाईल असते तशी मी लसूणी मेथी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. मी तशी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी प्रथम मी काय करते तर कढईत तेल तापत टाकते. अगदी थोडं तेल तापत टाकलं आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा मी काय करणार आहे तर पहिल्यांदा मेथी परतून घेणार आहे. ह्या लसणी टाकणार आहे आणि त्यावर छानपैकी अशी मेथी नुसती मेथी परतून घेणार आहे. मी त्याच्यावर मेथी चांगली 2 वाट्या मेथी घेतली ती घालते. मेथी फक्त थोडी परतून घेणार आहे बावून. त्याच्यावर बाकी मसाले वगैरे आधी काही घालायचे नाही, फक्त थोडी बावून घेणार आहे. हे बघा झाली बावलीच. आता ही आपली मेथी परतून झाली हे मी काढून घेते. कढईमध्ये मी परत तेल घालणार आहे आणि आता आपली भाजीची कृती ही सुरू होईल. आता हे मी तेल घातलंय, गरम झालंय. आता लसूणी मेथी म्हणजे आपण आधी पहिलं काय टाकणार आहोत तर भरपूर अशी बारीक चिरलेली लसूण. हे अशी मी चांगली एवढीशी लसूण घालणार आहे. लसूण हेच त्यातलं मेन आहे, वास त्याला लसणीचाच. हे आपण लसूण चांगली परतून घेणार आहोत. जरा परतली की त्यावर मग कांदा घालणार आहे. चांगली लसूण ब्राऊन रंगावर झालेली. आता मी त्याच्यात कांदे घालणार आहे. 2-3 चांगले कांदे घेतले चिरून ते घालणार आहे. कांदा हा परतून होत आला की मग टोमॅटो घालायचा आहे. आता या भाजीसाठी एक आपल्याला वाटप करायचं आहे ते दाखवते तुम्हाला. असा मी आता कांदा परतून घेणार आहे चांगला. या भाजीची कृती अगदी सोपी आहे आणि अगदी ही हॉटेलसारखी भाजी होणार आहे. घरात केली की सगळ्यांना आपल्याला पोटभर खाता येते. या भाजीसाठी मी वाटप करणार आहे. त्याच्यासाठी अगदी हे चमचाभर शेंगदाणे घेतले. किती चमचाभर? हे 1 चमचा तीळ घेतलेत मोठा आणि चमचाभर बेसन. तर हे वाटप मी करून घेणार आहे. हां, अति तेल तापलेलं असताना टाकली तर ती सुकी मिरची करपते म्हणून मी आता टाकली आहे. लसणीवरच टाकायची आणि कांद्यावर तर टाकली तर सुक्या मिरचीचा एक वास छान येतो. त्याच्यात फार मसालेही काही फार नाही आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीनं भाजी आहे. मसाला आहे हे मी वाटून घेते थोडं पाणी घालून. तर हा आपला कांदा चांगला बावला आहे. आता त्यावर मी हा एक मोठा टोमॅटो घेतला आहे चिरलेला, तो टाकला आहे. चांगलं परतून तेल सुटेपर्यंत त्याला परतायचं आहे आपण. एक जीव होईपर्यंत. स्टेजला मी त्याच्यात लाल तिखट घालणार आहे. एक छोटा चमचा गरम मसाला घालणार आहे. एवढेच मसाले आहेत, बाकी काही मसाला नाही. हळद घालायची. खरं हळद घालते, पाव चमचा हळद, तिखट आणि गरम मसाला एवढेच याच्यात मसाले.
हे मी चांगलं परतून घेणार आहे आणि त्यावर आता केलेलं वाटप घालणार आहे. हे बघा अगदी सुंदर असं शिजलं आहे ते. तेलही त्याला सुटायला लागलं आहे, छान शिजलं आहे. तर मी त्यावर हे केलेलं वाटप आहे ना ते घालणार आहे. थोडंसं पाणी पण घालणार आहे, म्हणजे ग्रेव्ही चांगली आपली परतून आपल्याला शिजवून घेता येईल. पण अजून त्याच्यात मेथी घालायची आहे. थोडं पाणी घालणार आहे. हे सगळे मसाले चांगले शिजण्यासाठी, दाणे वगैरे भाजलेले आहेत तरी पण ते छान एकजीव होण्यासाठी मी थोडं पाणी घालणार आहे. आता हे चांगलं शिजवून घेणार आहे. आपल्याला जर भाजी सैल हवी असेल तर पाणी जास्त घालायचं. आता हे थोडं शिजलं, चांगली ग्रेव्ही शिजली की मी त्याच्यावर मेथी घालणार आहे. पण अजून वेळ आहे जरा. हे परतून चांगलं शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्ही. आता कसा कलर यायला लागला आहे तो. अजून मी थोडा वेळ शिजवणार आहे आणि नंतर त्यामध्ये मेथी घालणार आहे. ह्याला चांगल्यापैकी तेल बिल सुटलेलं आहे. आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. तर ह्या स्टेजला मी त्याच्यात मेथी घालणार आहे. ही आपण जी वाफवून घेतलेली मेथी तेलावर ती घालणार आहे. थोडं पाणी घालणार आहे, कारण अगदी घट्टच पण उपयोगाची नाही. भाकरीला, पोळीला, भाताला कशाशीही चालेल अशी ही भाजी होते. हे बघा किती सुंदर दिसतंय ते. हॉटेल स्टाईल ठेवू शकतो भाजी, पण अगदी घट्ट पण नको. थोडी पोळीशी, भाकरीशी, भाताशी सुद्धा लावता आली पाहिजे, या दृष्टीनं मी करते. आता ही लसूणी मेथी तयार होत आलेली आहे. थोडी सैलच ठेवते मी. आता घालायचं राहिलं म्हणजे मीठ. ते मी आता मीठ घालणार आहे चवीनुसार. मीठ आणि हॉटेलला गूळ घालतात काय माहिती नाही, गोड काय, पण माझ्या पद्धतीप्रमाणे मी 1 कण गूळ घालणार आहे त्याच्यात. चांगली चव येते. अगदी थोडा गूळ टाकणार आहे. हा बघा, पण तो पाहिजे तर त्या भाजीला चव आणखीन चांगली येते. अशी आपली इथे ही हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे. घरात केली की आपण सगळे एकत्र बसून आनंदानं खाऊ शकतो, हॉटेलची विकत खाण्यापेक्षा. ही भाजी आपली तयार आहे. जरा शिजून दे. अशी ही आपली लसूणी मेथी खाण्यासाठी तयार आहे, ढाबा स्टाईल. हे बघा किती सुंदर झाली आहे ती. हॉटेलात जाऊन खायची नको, आपण घरातच करावी आणि घरात खावी. एकत्र बसून खाण्यात मजा येते. असा हा आमचा लसूणी पालक खाण्यासाठी तयार आहे. ढाबा स्टाईल लसूणी पालक केलेला आहे आणि तो खाण्यासाठी तयार आहे. आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.